शिंदेंचं पालनपोषण मातोश्रीच्या पाळणाघरातच झालंय। किरण पावसकरांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा पलटवार। तर मला सांभाळलं पोरांना सांभाळा हे काय पाळणाघर आहे का? बाळासाहेबांच्या विधानाची किरण पावसकरांनी खिल्ली उडवली होती। किरण पावसकरांच्या वक्तव्याशी पक्षाशी संबंध नाहीये, ते भावनेच्या भरात बोलले असतील। उदय सामंतांकडून सर्वसरव, तर पावसकरांना जे बोलायचं होतं ते बोलले। आता कार्यवाही कशाला? रवींद्र वायकर यांचा सवाल। किरण पावसकरांना बाळासाहेबांबद्दल बोलताना लाज वाटली पाहिजे। शिंदेंनी पावसकरांना लाथ मारून हकलून दिलं पाहिजे। अंबादास दानवे आक्रमक, सुनील प्रभूंकडूनही पावसकरांच्या वक्तव्याचा निषेध। मी तुझ्या नादाला लागतो, बंदुकीची भाषा करणाऱ्या संजय दिना पाटलांना राऊतांचं ओपन चॅलेंज। 50 कोटी गिळले ना, आता गप्प बस। मुलीच्या उमेदवारीसाठी तमाशा घातला, राजीनाम्याची धमकी दिली। राऊतांचा संजय दिना पाटलांवर आरोप। संजय राऊतांचा स्तर घसरत चाललाय। राऊतांच्या वागणुकीमुळे सगळे पक्ष सोडून चालले। शिवीगाळ करणारे राऊत उद्या दगडफेक करायलाही मागे पुढे पाहणार नाही, गिरीश महाजनांची टीका। फुटीर 6 खासदारांना दिल्ली पोलिसांचं संरक्षण। दिल्लीतील संपूर्ण इमारतीबाहेर दिल्ली पोलिसांची सुरक्षा। खासदारांच्या निवासात जाण्यासाठी आता पोलीस परवानगी बंधनकारक। गोकुळ गीतेंच्या विजयानंतर कार्यकर्त्यांची बॅनरबाजी। नाशिकमध्ये नरेंद्र दराडेंना डिवचणारे बॅनर। ज्यांनी आमचा बाप काढला, आम्ही त्यांचा बाप पाडला, बॅनरवरील आशय। सातारा विधान परिषदेच्या निकालानंतर महायुतीत धुसफूस। नक्की हिशोब करू, आम्हाला हिशोबात आम्ही पक्के आहोत। जयकुमार गोरेंचं नाव न घेता शंभूराज देसाईंवर निशाणा। सातारा विधान परिषदेत महायुतीची 100 मतं फुटली।